कुमावत क्षत्रिय बेलदार समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने खरं तर प्रत्येकाने सांगितलं की आमचा समाज छोटा, आमचा समाज छोटा, आमचा समाज छोटा. परंतु मी अभिमानाने सांगेन की ह्या समाजासारखा कष्टाळू समाज, कष्टाळू व्यक्ती, कष्टाळू बलिदा मला कुठेही दिसत. तुम्ही बघा, कॉन्ट्रॅक्टर असेल तो सकाळी 7 वाजता साईटवर उभा राहतो. मजूर असेल तो सकाळी 9 वाजता कामाला असतो, तो संध्याकाळपर्यंत काम करतो, आपलं काम भागवतो, त्याच्यातून आपलं कुटुंब चालवतो. माझ्या माता भगिनी असेल, मुलगा कसा कॉन्ट्रॅक्टर होईल, मुलगा कसा सिव्हिल होईल यासाठी धडपड करत असतात. नवरा कामाला जातो म्हणून सकाळी 7 वाजता डब्बा तयार करून देतात. म्हणजे माझ्या माता भगिनी सुद्धा एकदम अत्यंत कष्टाळू. मी नेहमी म्हणतो, मी श्रीकांत भाऊ असेल, राहुल दादा असेल, राजा भाऊ असेल, आमचे आदरणीय डॉक्टर असेल किंवा अन्य समाजाबरोबर चर्चा करतो तर मला असं वाटतं की हा समाज अत्यंत कष्टाळू आणि प्रेमळ आणि इमानदार आहे. आपण केलेलं काम, आपल्याला सांगितलेलं काम, आपण केलेल्या कामाचा मोबदला घेणे आणि संध्याकाळी आपल्या घरी जाणे, काम आटोपलं, साईट आटोपली की दुसरीकडे जाणे, हा या खरा या समाजाचा उद्देश आहे. परंतु डॉक्टर साहेब, राहुल दादा, व्यासपीठावरच्या मान्यवर, राजाभाऊ, मी असं ठरवलं की पुढच्या पंचवार्षिक मध्ये ह्या समाजाची एक कमिटी तयार करायची, ह्या समाजाची एक कमिटी तयार करायची आणि या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जितके कामं येतील, ज्याला शक्य असेल त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्याला कामं द्यायचे, त्याला टेंडर द्यायचे, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे. आणि ज्याला ते टेंडर भरणं शक्य नसेल, त्याची शैक्षणिक पात्रतेची अडचण असेल, तर ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलं त्याच्याकडनं सबलेट करून या समाजाला हे काम द्यायचं किंवा त्या साईटवर या समाजाचे प्रमुख लोकांनी काम करायचं. हा नियमच, हा पायंडाच आपल्या तालुक्यात पाडायचा असं मला वाटतं या ठिकाणी. कारण ज्या समाजाच्या रक्तामध्ये, ज्या समाजाच्या पूर्वजांनी आतापर्यंत जो व्यवसाय केला त्या व्यवसायापासून हा समाज वंचित राहिला नाही पाहिजे, त्याला मूळ प्रवाहात आणलं पाहिजे, हा खरा आमचा उद्देश. म्हणून मला असं वाटतं की या समाजाला आता 40 गाव, औरंगाबाद, चांदवड, मनमाड या माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या बेलदार समाजाच्या एकाही व्यक्तीला बाहेर जायची गरज नाही. पुढच्या 5 तारखेला आचारसंहिता लागते. तुमच्या आशीर्वादाने, व्यासपीठावर बसलेल्यांच्या आशीर्वादाने, माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने मी आमदार होईलच. प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने मी आमदार होईल. आणि ज्यावेळेस मी आमदार होईल त्यावेळेस ही कमिटी 50 घरकुल आले असतील, 50 सभामंडप आले असतील, 50 रस्ते जर आले असेल तर राहुल दादा, राजाभाऊ, डॉक्टर साहेब, व्यासपीठावरील मान्यवर, आपण एक बेलदार समाजाची कमिटी तयार करू. प्रथम प्राधान्य ह्या समाजाला देऊ आणि मग नंतर बाहेरगावच्या कॉन्ट्रॅक्टरला देऊ. असे या ठिकाणी मी आपल्याला प्रभू रामचंद्राच्या साक्षीने वचन देतो की असाच घडेल आणि असाच करेल. खरं तर मला अनेकांनी सांगितलं की समाजाला मंगल कार्याची गरज आहे. मी नम्रपणे, मी अभिमानाने नाही सांगत, मी नम्रपणे सांगतो, तुम्ही जागा सुचवा, मी उद्यापासून मंगल कार्याचं काम चालू करतो. मग ती नगरपालिकेची जागा असेल, ग्रामपंचायतीची जागा असेल तर त्या जागेचा ठराव सुद्धा करून देण्याची मी जबाबदारी स्वीकारतो. आणि जर ती जागा विकत घ्यायची असेल तर आजच मी 5-10 लाख रुपये काही देणगी असेल ती सुद्धा देऊन टाकतो. फक्त तुम्ही आदेश करा, ताबडतोब आपण सांगाल त्याप्रमाणे मी करतो, असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो. खरं तर मला असं वाटतं की आपल्या समाजाला जुन्या विचाराने, जुन्या कामाच्या पद्धतीमुळे कमी काम मिळतं असं मला वाटतं. परंतु ज्या दिवशी आपण मंगल कार्याचं काम करू, आपण नंदनवरून शिकून आलात, त्याचप्रमाणे आपण तिथे एक चांगली दर महिन्याला 2 महिन्याला कार्यशाळा भरवत जाऊ. त्याला आपण ट्रेनिंग सेंटर म्हणू. म्हणजे माझ्या समाजाच्या बांधवाला जे नवीन सिमेंट येत असेल, सायगोल येत असेल, नवीन काय काय ह्या जगामध्ये, ह्या भारतामध्ये, ह्या राज्यामध्ये
नवीन जी टेक्नॉलॉजी येत असेल, मग ते बिल्डिंगचं काम असेल, ते सभामंडप असेल, पत्र्याची क्वालिटी असेल, स्टीलची क्वालिटी असेल किंवा लोखंडाची क्वालिटी असेल किंवा रस्ता बनवायची पद्धत असेल, याच्या कार्यशाळेमध्ये आपण ट्रेनिंग देऊ, जेणेकरून येणारी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, आधुनिक काम हे माझ्या समाजाला आलं पाहिजे. त्या मंगल कार्यालयामध्ये आपण महिन्यातून 2 महिन्यातून चांगल्या इंजिनियरांना बोलवून जे काही या राज्यात चाललं असेल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण त्याला म्हणतो, त्या प्रकारचं काम आपण आपल्या बांधवांना शिकू. म्हणजे जेणेकरून हे फक्त काहीतरी विटाचं बांधकाम करायचं किंवा थोडंसं 10 बांधाचं घर बांधायचं असं न करता हे माझे समाज बांधव मोठमोठे रस्ते, मोठमोठे घरं, मोठमोठे बंगले तयार करतील म्हणून ही कार्यशाळा घेऊ असे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. आश्वासित नाही करायचा, प्रभू रामचंद्राला स्मरून सांगतो की या कार्यशाळा सुद्धा आपण घेऊ असे या ठिकाणी आपल्याला सांगतो. खरं तर बोलण्यासारखं खूप काय आहे. 8:30 पावणे 9 वाजले, प्रत्येकाला भूक लागली असेल, तुमच्याबरोबर मलाही लागलेली आहे. करंजवनचं पाणी येणार आहे, मनमाडकरांसाठी, नांदगावकरांसाठी गिरणा नांदगाव पाणी योजना येणार आहे. आपल्या समाजाला एक चांगली न्यूज आहे. MIDC आपल्याकडे येत आहे आणि ह्या ज्या MIDCचं बांधकाम होणार आहे या समाजाच्या हाताने सगळं बांधकाम होणार आहे. त्याच्यामुळे MIDC पासूनच आपण सुरुवात करू असे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं की हा समाज एका छताखाली येत नाही. आमच्या समाजामध्ये राजकारण आहे. माझ्यासाठी, या शिवसेना पक्षासाठी, माझ्या कुटुंबासाठी आपण सर्व समाज एका छताखाली एकत्र आले, व्यासपीठावरील मान्यवर एकत्र आले. त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे नतमस्तक होऊन आभार मानतो. आपला प्रेम, आपला विश्वास हा माझ्यावर आपण कायम ठेवाल अशी मी आपल्याजवळ अपेक्षा बाळगतो आणि परमेश्वर